नमस्कार मंडळी, मी प्रथमेश. पण आजचा विषय भारी नाहीये. हो, आजचा विषय वाईट आणि विचार करायला लावणार आहे. आज 19 फेब्रुवारी, शिवजयंती. अख्ख्या महाराष्ट्रात आनंदी आनंद होता. भगवे झेंडे फडकत होते. पोरं पांढरा कुर्ता घालून होती तर पोरी नऊवारी साडीत होत्या. शिवचरित्राची व्याख्यानं सुरू होती. जल्लोष होत होता. पण खरं सांगू, हा आनंद साजरा करताना आज माझ्या काळजात कुठेतरी ओझ आहे. आजची शिवजयंती साजरी करताना मी अजिबात उत्साही नव्हतो. उलट मला त्रास होत होता. आजचा दिवस खरं तर आनंदाचा, पण त्याच आनंदाच्या नावाखाली आसपास जे काही सुरू आहे ते बघून खूपच वाईट वाटलं. हे सगळं बघून आज रायगडावरच्या माझ्या राजाला खरंच चांगलं वाटत असेल का, हा प्रश्न विचारायची वेळ आता आली आहे. ज्या राजानं 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं, त्या राजाच्या जयंतीला आज आपण काय करतोय? ज्या राजानं शून्यातून विश्व निर्माण केलं, ज्यानं रयतेच्या डोळ्यातलं पाणी पुसलं, त्याच राजाच्या नावानं आज आपण काय धुमाकूळ मांडलाय हो? हे तुम्ही सुद्धा बघितलंय तुमच्या उघड्या डोळ्यांनी. शिवजयंतीचं रूप बदललंय गाड्या हो. हे बदललेलं रूप बघून डोळ्यात पाणी येतंय. जखमी झाल्यासारखं वाटतंय. कारण जे विचार महाराजांचे मी वाचलेत आणि त्याच वेळेला शिवभक्तांकडून ज्या गोष्टी सुरू आहेत, त्या दोन्हीतला विरोधाभास बघवत नाही अक्षरशः. रागावू नका, पण आज आपल्याला स्वतःलाच आरशात बघण्याची वेळ आली आहे. हो, खरंच एकदा आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला विचारा, शिवरायांना असा जन्मोत्सव खरंच अभिप्रेत होता का? आता तुम्ही म्हणाल, हे सगळं आत्ताच का? भावांनो, हा सगळा प्रबोधन प्रपंच करण्यामागे एक घटना आहे. पुण्यात एका ठिकाणी शिवजयंती सुरू होती. मी तिथूनच निघालेलो होतो. डीजेच्या कर्कश आवाजात गाणी सुरू होती. आपसुकच वयस्कर मंडळींना याचा त्रास होत होता, पण हे सगळं स्पष्टपणे दिसतही होतं. हे बघून राहुल नाही मला. तिथं नाचत असलेल्या एका शिवभक्ताला हाक मारली मी. डोक्यावर भगवी टोपी, भगवा फड्या, गळ्यात चैन, अंगावर पांढरी कपडे आणि हो, सगळ्यात महत्वाचं, त्याच्या तोंडातून मावा आणि दारू मिश्रित असा येणारा वास. मी त्याला शांतपणे आवाज कमी करण्याची विनंती केली. त्यावर तो मला म्हणाला, दिसताना तर आपल्यातलाच दिसतोय, मग मुसलमान आहेस का जय भीम आहेस? अरे आपल्या राजाची जयंती आहे, गाणं वाजणार आणि ते बी मोठ्या आवाजात, काय करायची ती कर. त्यात त्याचं लक्ष एका जमिनीवर पडलेल्या का भगव्या झेंड्याकडे गेलं आणि काय म्हणण्याच्या आतच तो माझ्यापासून लांब गेला. झेंडा खाली कुणी पाडला यावरून तो त्या घोळक्यातल्या तरुणांशी वाद घालू लागला. आता भगवा झेंडा हिंदवी स्वराज्याचं प्रतीक आहे आणि ते प्रतीक असं जमिनीवर पडणं नक्की चूक आहे. पण मंडळी, दारू पिऊन मोठ्या आवाजात डीजे लावून त्याच्यावर नाचून आणि मला मुस्लिम नाहीतर दलित आहेस का असं विचारून त्या तरुणानं ऑलरेडीच भगवा मातीत घातला नाही का हो? माझं तर म्हणणे, भगवा खाली पडला म्हणून त्या तरुणाला चीड येण्याची गरजच नाही. अरे भावा, हे असं वागून त्या भगव्याला चिखलात बरबटवण्याचं काम तू स्वतःच करतोयस. महाराजांना जाती धर्मापुरतं मर्यादित ठेवून तूच त्या भगव्याचा अपमान करतोयस रे. बरं, पुढे हा वाद वाढला तसं गड्यानं काढली ना तलवार बाहेर आणि काय पोरांच्या अंगावर धावून जायला लागला गडी. मंडळी, या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांतिका कोणती असेल ना, तर ती ही आहे की महाराष्ट्रातल्या तरुण पोरांनी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तलवार आणि फक्त कापाकापी हेच लक्षात ठेवलंय. आणि हेच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ते जाऊ द्या. सांगायचा मुद्दा आहे की पूर्वी शिवजयंती कशी व्हायची आठवतंय का? गावागावात पोवाडे गायले जायचे. गावातली पोरं शांततेत गडावर जाऊन ज्योत आणायची. गावातली मुस्लिम पोरं सुद्धा शिवजयंतीची मशाल घेऊन पाहताना आम्ही पहिलेत बरं का. शाहिरी जेव्हा डप्पावर थाप मारायचा ना, तेव्हा अंगावर काटे यायचे. आबालवृद्ध एकत्र येऊन राजांच्या गोष्टी सांगायचे. गडकिल्ल्यावर जाऊन श्रमदान व्हायचं. पण आता शिवजयंती म्हणजे फक्त बजेट झालंय. हो, बजेट. 2 महिने आधीपासून चौकात मंडप पडतात.
कुणाकडून 100, कुणाकडून 500 तर कुणाकडून 1000. वर्गणीसाठी राड्या होतात, हाणमाऱ्या होतात. ज्याची ऐपत नाही त्याच्याकडूनही जबरदस्ती पैसे घेतले जातात. बरं, आणि जो जास्त पैसा देईल त्याचं नाव बॅनरवर सगळ्यात मोठं. त्या बॅनरबद्दल तर न बोललेलंच बरं. रस्ते आडवून लावलेले ते मोठमोठे फ्लेक्स, त्यावर राजांचा फोटो छोटा असतो आणि स्थानिक नेत्यांचे कार्यकर्त्यांचेच फोटो मोठे असतात. मी म्हणतो कशासाठी? म्हणजे शिवराय तुमच्या मानण्यासाठी आहेत की स्वतःचं राजकारण चमकवण्यासाठी? शिवजयंती एक निमित्त झालाय आणि त्याच माध्यमातून स्वतःचं वजन दाखवणं हा धंदा झालाय, धंदा. आजचीच बातमी आहे, कोल्हापुरातल्या वडनगे गावात शिवजयंती निमित्तानं महाराजांचाच पुतळा झाकून त्याच्यासमोर डीजेच्या तालावर डान्स प्रोग्राम ठेवण्यात आला म्हणे. बरं, ती पण वर्गणी काढून. अरे ज्या राजानं स्वतःचं आयुष्य रयतेसाठी खर्च केलं त्याच्या नावावर आपण लोकांचे खिसे कापायला लागलोय. बरं, आणि त्या वर्गणीतून येतं काय? तर 10-10 फूट उंचीचे ते कानठाळ्या बसवणारे डीजे. ज्या शिवरायांनी रयतेच्या भाषेच्या देटालाही हात लावू नका असं सांगितलं, त्याच राजांच्या जयंतीला आज सामान्य माणसाला रस्त्यावरून चालायची सोय उरली नाहीये. रस्ते अडवले जातात, गाड्यांच्या काचा फुटतील इतका आवाज वाढवला जातो. अहो, हेच का शिवकार्य? भावांनो, विचार करा. तो डीजेचा धंदनाट, तो गुलाल, ते फटाके, ह्या सगळ्यात माझा राजा कुठं दिसतो का तुम्हाला? हो, आपण उत्सव साजरा करतोय की आपली ताकद दाखवतोय? बरं, ताकद दाखवतोय तर कशासाठी? राजांच्या विचारांचा गंध नसलेला हा सोहळा हीच खरी मोठी शोकांतिका आहे सगळ्यात. आणि या सगळ्यात वाईट गोष्ट कुठली माहितीये का? तो डीजे. 10-10, 20-20 थर लावून ते डीजेचे ट्रक रस्त्यावरून फिरतात. इतका आवाज की घराच्या भिंती आदरतात, काळजात धडधड होता अक्षरशः. त्याच मिरवणुकीत आमचा तरुण मावळा काय करतो? ज्या मावळ्यांनी रक्ताचं पाणी केलं त्याच मावळ्यांची पोरं आज गुलालात माखलेली दिसतात. हातात पाण्याच्या बाटल्याऐवजी दारूच्या बाटल्या असतात, डोळे लाल झालेले असतात आणि नाचतायत कशावर? गाणी कोणती असतात तुम्हाला चांगलंच माहिती आहे. कपाळाला मोठ्या तोऱ्यानं राजतिलक लावलाय, अंगात महाराजांचा फोटो असलेला टी शर्ट घातलाय आणि नाचताना मात्र धिंगाणा. एखादी स्त्री जर बाजूने जात असेल ना तर तिला रस्ता द्यायचं भान राहत नाही. आवलट त्या डीजेच्या गोंधळात माता भगिनींना त्रास होतो. ज्या राजानं परिस्थितीला आई मांडलं त्याच्या जयंतीला आज स्त्रिया घराबाहेर पडायला घाबरतात. यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी कोणती असू शकते सांगा मला? हा, मग मला सांगा, खरा शिवभक्त कोण? गाडीवर राजे लिहून फिरणारा की भावना दुखावली म्हणून फेसबुकवर 100 पोस्ट टाकणारा? गळ्यात मोठी सोन्याची साखळी घातली, गाडीवर मोठ्या अक्षरात राजे लिहिलं किंवा डीपीला मोठा फोटो ठेवला म्हणजे कोणी शिवभक्त होत नाही. खरा शिवभक्त तो ज्याच्या मनात स्त्रियांविषयी आदर आहे, जो रात्री अपरात्री एखाद्या संकटात सापडलेल्या मुलीच्या मदतीला धावून जातो, जो संकटात सापडलेल्या गरीबाच्या मदतीला जाऊन जातो, जो आपल्या आईबापाचा सन्मान राखतो, ज्याच्या वागण्यातून कोणाला त्रास होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याचं डोकं व्यसनाच्या अधीन नाही तर विचारांच्या अधीन आहे. खरा शिवभक्त तोच जो सगळ्यांना सोबत घेऊन चालतो, जाती जातीत धर्माधर्मात द्वेष पसरवत नाही. ही अशा विकृत पद्धतीनं शिवरायांची केलेली भक्तीमुळी नाहीच, ही राजांशी केलेली प्रतारणा आहे, प्रतारणा. शिवभक्त होण्यासाठी वाघ व्हावं लागतं, पण तो वाघ विचारांचा असावा लागतो, विकारांचा नाही. आज शिवजयंती संपेल, उद्या पुन्हा तेच रस्ते, तोच कचरा आणि तोच गुलाल तुमच्याकडूनच पायदळी तुडवला जाईल. पण आपण काय बदलणार आहोत? जर आपल्याला खरोखरच शिवजयंती साजरी करायची असेल ना तर तो डीजेचा पैसा वाचवा पोरांनो. तुमच्या गावातल्या एखाद्या गरीबाचं ऑपरेशन अडकलं असेल ना तर तिथे दे पैसे. ते एखादा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पोराची फी भरा. एखाद्या गडावरची एक वीड जरी सरळ केली ना ती खरी शिवभक्ती ठरेल. महाराजांनी सांगितलं होतं झाडं लावा, रयतेची काळजी घ्या. खरंच पर्यावरणाचा विचार करतो का आपण आज? शिवभक्त असणं म्हणजे केवळ घोषणा देणं नाही तर शिवरायांच्या विचारांचा पायीक होणं आहे.
आज आपण भक्त खूप झालोय, पण मावळा कुणीच बनायला तयार नाही. राजे आज देहात नाहीत, पण ते विचारात आहेत. आणि आपण काय करतोय? विचारांना गाडून फक्त शरीराला महत्व देतोय. हे नुसता धिंगाणा. हे असंच चालू राहिलं ना, तर पुढची पिढी विचारेल शिवजयंती म्हणजे काय, आणि त्याचं उत्तर फक्त एकच असेल, डीजे आणि नाच गाणी. हात जोडतो. आज या शिवजयंतीला स्वतःला एक प्रश्न विचारा, खरंच महाराजांचा मावळा बनायला लायक आहे का आपण? जर उत्तर नाही आलं तर बदला स्वतःलाच. राजांना मुळीच तुमची हार नकोय, त्यांना तुमचा उद्धार हवाय, आणि तो उद्धार फक्त चांगल्या विचारांनी आणि चांगल्या बदलांनीच होऊ शकतो. आज शिवजयंतीच्या निमित्तानं मी कुणावर टीका करायला इथं आलो नाहीये. मी फक्त आरसा दाखवायला आलोय. आपल्याला वाटतं आपण खूप मोठी शिवजयंती साजरी केली, पण खरं तर आपण राजांच्या आदर्शांची हत्या करतोय. जाता जाता एवढंच सांगेन, राजे जन्माला यावेत दुसऱ्याच्या घरात नाही, तर आपल्या विचारात जन्माला यावेत. जय जिजाऊ, जय शिवराय.